या सगळ्या भिगवणबाबतच्या अपडेट्सवर आपली नजर असेलच. आता जाऊया चंद्रपूरमध्ये. चंद्रपूर महानगरपालिकेत सर्वाधिक नगरसेवक निवडून येऊनही महापौरपद गमावलेल्या काँग्रेसची आज एक महत्त्वाची बैठक पार पडली आहे. मुंबईत पार पडलेल्या या बैठकीत पक्षाकडून चंद्रपुरात झालेल्या हलगर्जीपणावर चर्चा करण्यात आली आणि आता काँग्रेसकडून या सगळ्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक समिती सुद्धा नेमली जाणार आहे. या समितीद्वारे 2 काँग्रेस नेत्यांचीही चौकशी होईल आणि दोषी आढळल्यास पक्षाकडून दोन्ही नेत्यांवर कारवाई सुद्धा होणार आहे. नगरसेवकांची संख्या असूनही महापौर का बसवता आला नाही या संदर्भात आता काँग्रेस कठोर पावलं उचलून चौकशी करणार आहे. त्यामुळे प्रतिभा धानोरकर आणि विजय वडेट्टीवार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. पता नहीं उद्धव जी से बात नहीं किया मैंने. लोकल लेवल पे चंद्रपुर का लोकल लेवल पे बात हुआ था. परभनी में भी लोकल लेवल पे बात हुआ था. जब पीसीसी अध्यक्ष ने मुझसे बोला क्या करना चाहिए, मैंने बोला हमको यूबीटी पूछा या नहीं पूछा, आप उनको वोट दे दीजिए, क्योंकि हमारा मकसद क्या है बीजेपी को. आणि याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत जुई जाधव आहे. जुई, हा सगळा प्रकार आज बैठकीत चर्चेला आला. या बैठकीमध्ये नेमकं काय झालं आणि रमेश चन्नीतला म्हणतात की चौकशी समिती नेमणार आहे. कोण कोण या चौकशी समितीत असेल, कशा पद्धतीने ही चौकशी केली जाणार आहे आणि कारवाई झाली तर त्याचं स्वरूप काय असू शकतं? विनोद सर, आपण पाहतोय की चंद्रपूर महानगरपालिकेत काँग्रेसकडे संख्या असूनही काँग्रेसला आपला महापौर बसवता आलेला नाही. त्याचं कारण म्हणजे पक्षातील 2 नेत्यांचा वाद. प्रतिभा धानोरकर आणि विजय वडेट्टीवार. आज काँग्रेसच्या कोर कमिटीची बैठक होती आणि या बैठकीमध्ये माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी हा मुद्दा उपस्थित केला. नाना पटोले यांच्या म्हणण्यानुसार की काँग्रेसचं बहुमत होतं चंद्रपूरमध्ये, चंद्रपूर महानगरपालिकेत, मात्र तरीही आपला महापौर का बसू शकला नाही याची सखोल चौकशी झाली पाहिजे. आणि त्यांनी उपस्थित केलेल्या या प्रश्नावर चन्नीथलांनी समर्थन दिलं आणि त्यांनी एक चौकशी समिती गठीत केली आहे. मात्र या चौकशी समितीमध्ये कोण असेल यांची नावं अद्यापही समोर आलेली नाही. या चौकशी समिती अंतर्गत प्रतिभा धानोरकर आणि विजय वडेट्टीवार दोघांची चौकशी होईल की नेमकं गणित फिरलं कुठे. कारण का या दोघांचाही वाद दिल्ली दरबारी गेला होता. दिल्ली दरबारी हा वाद सुटला होता आणि महापौर आणि उपमहापौर काँग्रेसचा बसेल हेच निश्चित झालं होतं. उपमहापौर हा विजय वडेट्टीवार यांच्या गटातला, तर महापौर प्रतिभा धानोरकर यांच्या गटातला बसेल हे आता स्पष्ट झालं होतं. परंतु शेवटच्या क्षणाला काय झालं की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने भाजपला समर्थन दिलं आणि आपला महापौर बसू शकला नाही. या सगळ्याची एक चौकशी होणार आहे आणि या समितीचा अहवाल दिल्ली दरबारी म्हणजेच हायकमांडला सादर केला जाणार आहे. त्यामुळे पुढच्या 1 ते 2 महिन्यांमध्ये ही चौकशी पूर्ण होईल आणि हा जो अहवाल आहे तो दिल्लीला सुपूर्द केला जाईल. कारण का काँग्रेसमध्ये आपला महापौर बसणार हे निश्चित झालं असताना देखील शेवटी गणित फिरलं आणि तिथे महापौर दुसऱ्याच पक्षाचा बसला. म्हणजे दोघांची भांडणं आणि तिसऱ्याचा लाभ हेच चंद्रपूरमध्ये घडलं. त्याची चौकशी आता होणार आहे. विनोद सर, धन्यवाद जुई दिलेल्या अपडेट्सबद्दल. आणि आपण पुन्हा एकदा